प्रश्न पहिला आहे, कोणता प्राणी डोळे न मिचकता झोपतो? ऑप्शन आहे त्याचे कुत्रा, बी साप, सी मांजर, डी झेब्रा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साप. प्रश्न दुसरा आहे, मानव शरीरात सर्वात मोठा अवयव कोणतं? ऑप्शन आहे त्याचे हृदय, बी मेंदू, सी त्वचा, डी फुफ्फुस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्वचा. प्रश्न तिसरा आहे, मोबाईलचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? ऑप्शन आहे त्याचे स्टीव्ह जॉब्स, बी अलेक्झांडर ग्रॅहम बेल, सी मार्टिन कूपर, डी एलन मस्क. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मार्टिन कूपर. प्रश्न चौथा आहे, ॲक्वेरियम नामक व्यायाम कोणत्या दोन देशादरम्यान झाला? ऑप्शन आहे त्याचे भारत मालदीव, बी भारत श्रीलंका, सी भारत नेपाल, डी भारत भूतान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत मालदीव. प्रश्न पाचवा आहे, पाण्याखाली कोणता प्राणी श्वास घेत नाही? ऑप्शन आहे त्याचे मासा, बी डॉल्फिन, सी ऑक्टोपस, डी व्हेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 6 आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त आढळणारा धातू कोणता? ऑप्शन आहे त्याचे लोखंड, बी ॲल्युमिनियम, सी तांबे, डी सोने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणता प्राणी हृदय बंद करूनही काही वेळ जिवंत राहू शकतो? ऑप्शन आहे त्याचे साप, बी मगरी, सी कासव, डी बेडूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बेडूक. प्रश्न 8 आहे, भारताचा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन आहे त्याचे उत्पादन पद्धत, बी उत्पन्न पद्धत, सी खर्च पद्धत, डी तिन्ही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तिन्ही. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन आहे त्याचे फायनान्स मिनिस्ट्री, बी RBI, सी पार्लिमेंट, डी SCBI. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी RBI. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय संविधानातील सर्वात मोठा भाग कोणता? ऑप्शन आहे त्याचे राज्य सरकार, बी राज्य धोरण तत्वे, सी मूलभूत हक्क, डी केंद्र राज्य संबंध. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 11 आहे, दही खाल्ल्यावर काय फायदा होतो? ऑप्शन आहे त्याचे वजन वाढतं, बी पचन सुधारतं, सी झोप येत नाही, डी भूक लागत नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पचन सुधारतं. प्रश्न क्रमांक 12 आहे, पालक खाल्ल्यावरती शरीरात काय वाढतं? ऑप्शन आहे त्याचे साखर, बी कॅल्शियम, सी लोह म्हणजेच आयरन, डी चरबी.
मित्रांनो, बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लोह. प्रश्न क्रमांक 13 आहे, गाजर खाल्ल्याने कोणत्या अवयवाला फायदा होतो? ऑप्शन आहे त्याचे हृदय, बी किडनी, सी पोट, डी डोळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डोळे. प्रश्न क्रमांक 14 आहे, लसूण खाल्ल्याने कोणता आजार नियंत्रणात राहतो? ऑप्शन आहे त्याचे सर्दी, बी रक्तदाब, सी डोळ्यांचा त्रास, डी त्वचा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रक्तदाब. प्रश्न क्रमांक 15 आहे, मेंदू सतत अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग का करतो? ऑप्शन आहे त्याचे मेंदू कमकुवत असल्यामुळे, बी जास्त मोकळा वेळ असल्यामुळे, सी भीती, ताण आणि भविष्याबद्दल अनिश्चितता यामुळे, डी जास्त अभ्यास केल्यामुळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भीती, ताण आणि भविष्याबद्दल अनिश्चितता यामुळे. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.